आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार जयस्वाल साहेब आहेत. आपण बातचीत करणार आहोत. आज ईव्हीएमचं आंदोलन जे आहे ते मार्केटवाडीतून सुरू होतं आहे. शरद पवार जे आहेत तेही त्या ठिकाणी जात आहेत. कसं तुम्ही बघता? आणि काही आमदारांनी काल शपथही घेतलेले नाही, आज पुन्हा ते शपथ न घेण्याच्या तयारीत आहे. हा रडीचा डाव आहे. सर्वात प्रथम तर मी आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो की ईव्हीएमची ही काही पहिली निवडणूक नाही आहे. ईव्हीएम ही फार पूर्वी आलेली आहे आणि जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं देशात तेव्हा देखील ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान झालेलं आहे. दुसरं, आपल्या सोयीचं होय बोलायचं आणि बाकीचं नाही बोलायचं. म्हणजे जर ईव्हीएमवर त्यांचा जर आक्षेप असेल तर माझा एक सिंपल सोल्युशन आहे त्यासाठी की सन्माननीय नाना पटोले जे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी राजीनामा द्यावा. आपण ती निवडणूक बॅलेटवर घेऊन टाकू. जर त्यांची निवडणूक बॅलेटवर झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. त्यामुळे ज्यांना ईव्हीएम मान्य नाही आहे आणि जे ईव्हीएम निवडून आलेले आहेत त्या पक्षाचे लोक त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांची जागा आपण बॅलेटवर निवडणूक घेऊन बघूया. कशाला तिकडं तुम्ही सोंग करता फालतूचे? जे निवडून आलेले लोक ज्यांना ईव्हीएम विश्वास नाही आहे आणि जे निवडून आलेले त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागेची आपण परत निवडणूक घेऊन टाकू. आपण मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवरती जातोय, त्या संदर्भात काय सांगणार आहे की काय ठरलं? अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आणि कारण की 2-2 सभागृह चालवायचे आहे, 3 मंत्री काही 2 सभागृह चालू शकणार नाही. त्यामुळे 15 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मला अपेक्षित आहे. तुमच्याही नावात चर्चा आहे. आता मी 1999 पासून विधानसभेत आहे, खूप सिनियर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की मंत्रिमंडळाच्या यादीत माझा नंबर लागेल. नक्की आपल्यासोबत जयस्वाल साहेब होते आणि मंत्रिमंडळाच्या यादीत माझा नंबर लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.